ಜಲಶಕ್ತಿ ಮಂತ್ರಿಗಳಿಗೆ ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತೀನಿ. थैंक यू मेंबर. माननीय सदस्य श्रीमती शोभा बसाव जी. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मला जलशक्ती मंत्रालयाच्या मागण्यांवरील चर्चेत बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले आभारी आहे. मी पक्ष नेतृत्व माननीय राहुलजी गांधी यांचे देखील आभार मानते. जलस्रोताचे संवर्धन आणि संरक्षण तथा शाश्वत वापर आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, मी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातील आणि मतदारसंघातील काही सिंचनाचे जे प्रकल्प आहे ते मांडत आहे. त्याच्यामध्ये माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघातील धुळे शहरातील वाढती लोकसंख्या पाहता मागील वर्षी धुळे शहराला 8 दिवसांनी पाणी पुरवठा होत होता आणि तो पाणी पुरवठा तापी पाईपलाईनवरून पाणी पुरवठा होत होता. सध्या 4 दिवसांनी होतोय. अध्यक्ष महोदय, पाईपलाईन 40 वर्षांपूर्वीची असल्याने ही पाईपलाईन अत्यंत जीर्ण झाली आहे. त्यामुळे त्यातून वारंवार पाण्याची गळती होते आणि पाणी पुरवठा विस्कळीत होतो. तरी तापी नदीतून धुळे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी तापी परियोजनेची 35 ते 40 किलोमीटरपर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नव्याने टाकण्यासाठी 225 कोटी रुपये PMKSY या निधीतून उपलब्ध करून द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करते. त्याचप्रमाणे धुळे तालुक्यातील अक्कलपाडा धरण हे धुळे जिल्ह्याला वरदान आहे. सध्या अक्कलपाडा धरण फक्त 65% क्षमतेने भरण्यात येत आहे. उर्वरित 35% पाणी हे वाहून जाते. जर 100% क्षमतेने धरण भरायचे झाल्यास त्यासाठी 200 हेक्टर जमीन अधिग्रहण करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी साधारणतः 500 कोटी खर्च अपेक्षित आहे. तरी या ठिकाणी मी विनंती करते की 500 कोटी रुपये निधी PMKSY फंडातून त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावा. यामुळे धुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. तसेच शेतकरी बांधवांना देखील उजव्या व डाव्या कालव्याच्या मार्फत मिळणाऱ्या पाण्याने शेतीला लाभ होईल. अध्यक्ष महोदय, तसेच अक्कलपाडा धरणातून धुळे शहरासाठी पिण्याच्या पाण्यासाठी 10% पाणी साठा आरक्षित करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील शिंदखेडा व नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रकाशा बुराई उपसा सिंचन योजना वरदान ठरणारी आहे. या योजनेमुळे 28 गावांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची सोय होणार असून 7025 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून दुष्काळग्रस्त असलेला हा भाग बागायत होण्यास मदत होणार आहे. या प्रकल्पाला 793 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. तरी हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी 793 कोटी निधी हा PMKSY निधीतून मंजूर करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, हरणबारी धरण हे सटाणा तालुक्यातील मोसम खोरे परिसरात जलसिंचन पिण्याच्या पाण्यासाठी वरदान असलेले धरण आहे. यावरून उजव्या कालव्याचे 21 किलोमीटरचे काम लवकरात लवकर सुरू करावे. हे काम गेल्या 2 वर्षांपासून प्रलंबित आहे. सदरच्या कामाला लागणारा 37 कोटी रुपये निधी हा PMKSY निधीतून मंजूर करून लवकरात लवकर हे काम सुरू करावं. अध्यक्ष महोदय, केळझर धरण हे सटाणा तालुक्यातील आरम नदीवर बांधलेले असून याला गोपाळसागर धरण म्हणूनही ओळखले जाते. यावर चारी क्रमांक 8 ही अत्यंत महत्त्वाची चारी असून सदरची चारी क्रमांक 8 ही 15 किलोमीटर असून कालवा वाढविणे या प्रकल्पात मोडत आहे. या कालवा वाढविणे प्रकल्पात सार्दे, येसगाव, सातमणे गावापर्यंतचा वाढीव DPR राज्य शासनाकडे लवकरात लवकर सादर करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, जोडगे हे गाव मालेगाव तालुक्यातील बाजारपेठेचे गाव असून मुंबई आग्रा महामार्गावर आहे. तरी देखील या ठिकाणी आजही 15 दिवसांनी पाणी पुरवठा होतो. येथे जलजीवन मिशन अंतर्गत गेल्या 2 वर्षांपासून काम सुरू आहे. कान्होली प्रकल्पावरून याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. ही परियोजना फक्त मालेगाव येथेच नाही तर माझ्या संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये आहे. म्हणून मी या ठिकाणी मागणी करते की या जलजीवन मिशनच्या योजनेची सखोल चौकशी करण्यात यावी. अध्यक्ष महोदय, तसेच या योजनेला केंद्र शासनाकडून धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण आणि सिंदखेड्यातील गावांसाठी 25 कोटी निधी तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव ग्रामीण सटाणा गावासाठी
98 कोटी रुपये निधी PMKSY या निधीतून मंजूर करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, अमृत 1 आणि अमृत 2 ही जी काही योजना शहरी भागामध्ये आहे त्याच्यासाठी निधी हा जास्तीत जास्त मंजूर करण्यात यावा. अध्यक्ष महोदय, जल है तो जीवन आहे या सर्व योजना मी माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करते की या योजना पूर्ण करण्यासाठी आपण सक्रिय प्रयत्न करावं. कारण विनंती अशी आहे की मंत्री महोदय CR पाटील साहेबांची कन्या माझ्या धुळे लोकसभा मतदारसंघाची सून आहे. धन्यवाद महोदय. त्यांच्यासाठी आणि माझ्यासाठी धन्यवाद. जास्तीत जास्त निधी माननीय देण्यात यावा. सदस्य धन्यवाद श्री अध्यक्ष. चंदन चौहान जी.